रामसगाव येथील श्री क्षेत्र माणिकदंड या स्थानाला आम्ही आलेलो आहे। पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे गाडी आणता आली नाही। इकडे तुम्हाला जर उसात दिसत असेल दूर हे जे मंदिर आहे ते कळस आहे। आम्ही जेव्हा पदयात्रा घेऊन आलतो ना तेव्हा खूप गांधील माशा होत्या आणि उसातून आता काय माहिती ऊस केवढा आहे नेमका, छोटाच दिसतो आता, पण मागं जेव्हा आलो मोठा ऊस होता आणि त्याच्यातून खाली वाकडं तिकडे जावं लागत होता। माझ्यासोबत आदरणीय पूजनीय महंत श्री बामबाज बाबा, आदरणीय पूजनीय समाधान दादा, आदरणीय पूजनीय श्री सुदामराज दादा आणि मी असे आम्ही 4 जण आलो हे स्नान करायला माणिकदंडला। बरं हां, धन्यवाद काकाने आपला रस्ता सांगितला। देव कुठं येऊन बसला। या ज्या स्थानाला चालू आहे ना पूर्वार्धामध्ये जालन्याहून स्वामी जेव्हा आहेरमल ढाकेफळला आले तिथून इकडे आले। आहेरमल जवळ जे माणिकदंड आहे तिथून नाथोबा बाईसांना म्हटली, 3 जण होते, स्वामी, नाथोबा आणि बाईसा। नाथोबा बाईसांना म्हटले की मला घरी जायचे, हे पिशवे सांभाळा। ते म्हणते अरे बाबा थांब, कोणी भक्तजन येऊ दे मग जाऊ, जा तू। ते म्हणते नाही, स्वामींना सांगते देवा सांगा की, थोडा वेळ शांत बसतात आणि पुन्हा जायचं म्हणतात। असं 2दा-3दा होतं आणि फायनली स्वामींना आणि बाईसांना इथं सोडून इथं सोडून नाथोबा निघून जातात, खाली उतरून जाणार। तर हे स्थान, आणि मग स्वामी नेहमी बाईसांना सांगायचे की कमी सामान ठेवा सोबत, पण बाईसांना देवाची काळजी, सामान जास्त ठेवायचे। मग जेव्हा नाथोबा इथून सोडून गेले तेव्हा स्वामी म्हणतात उचला सगळं सामान, जे बाईसांना अवजड झालेलं असतं। स्वामी तर तुम्हाला म्हणत असतो कमी घ्या सामान, नाही ऐकत। आता सामान बिचाऱ्या बाईसा सगळं सामान घेतात, खऱ्या देवाच्या भक्त होत्या ना। आणि मग सामान घेतात, थोडं चालतात, पण देव स्वामी शेवटी कृपाळूच ना। मग त्यांनी काय केलं, लगेच रावसगावचेच भट्टोबासांचे चुलते वायनायक स्वामींना भेटले। मग ते स्वामींना सामान घेऊ लागले बाईसांकडून, आणि मग ते इथून स्वामी रावसगावला गेले। तर हे जे स्थान आहे ते असं स्थान आहे की कदाचित आताही एवढे एकांतात का असावं, एकांतात, तर देवाला सगळे इथं सोडून गेले ना, त्यामुळे इथं आताही एकटंच आहे। हां, तिथून गेलं का, चला मग मागून गेला रस्ता। आता रस्ते ऊसामुळे बदलत राहतात। पहिला आम्ही इथून गेलतो, याचा अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता। देव एकटाच आहे। मग म्हटलं तसं मागे इथं खूप गांधील माशा होत्या। जर गांधील माशा असतील ना तर अगरबत्ती आणि फुलवात नाही लावता येणार। कापसा काय ऊसातून जावं पण ऊसाच्या पाण्यात अगोदर देऊ नये म्हणे, असा किती अवघड आहे बरं। चर कापते माहिती का हे देवा। इथे सगळे भक्तजन सोडून गेले म्हणून तू एकटा राहिला, आणि आताही अडचणीत असं आहे तुझ्यापाशी भक्तजन कमी येतात। सर्वज्ञ श्री
चक्रधर स्वामी की दंडोत देवा. माणिक दंड दुसरे, ज्याला रामसगावचं माणिक दंड असं म्हणतात. इथं रस्ता नसल्यामुळे रस्ता बदलत राहतो, त्यामुळे येणं महत्त्वाचं. सगळ्यात त्रास तर होणारच आहे, संसारात का त्रास कमी का. मागच्या वेळेस आलो इथं सगळ्याच्या सगळ्या काय होत्या माश्या, कोणत्या म्हणतात, गांधील माश्या खूप साऱ्या होत्या. आता मात्र एकही नाही आहे. पण इथं काहीतरी घंटीला आहे वाटतं, घंटीला पोळा आहे. इथं लई होते. आम्ही जेव्हा पदयात्रेत आलो तेव्हा मी ते व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघून घ्या सगळे. माझ्यासोबत हे समाधान दादा, श्री बांबाज बाबा, श्री सुदाम बाबा सगळेच आहेत. धन्यवाद.